जाताना दिसतो आहे, कारण चहू बाजूंनी आता धनंजय मुंडे वेढले गेलेत का अशी शंका उपस्थित होते। आपल्या सोबत आहेत करुणा शर्मा मुंडे। करुणाजी, आज कोर्टाचा एक महत्त्वपूर्ण निकाल तुमच्या बाजूने आलेला आहे। पहिली प्रतिक्रिया काय आहे? कारण आजपर्यंत करुणा शर्मा या नावानं माध्यमांनी तुमच्या बातम्या दिलेल्या आहेत। आता तुमची मागणी काय आहे? तुम्हाला ओळखलं जातं? सगळीकडे माझी ओळख अगोदरपासून करुणा धनंजय मुंडेची आहे, मान्यता मिळाली आहे। हां, आणि आज त्यांना कोर्टाच्या मान्यता मिळाली आहे आणि आज पोटगीसाठी पण केला होता, ते मिळाला आहे। त्याच्यासाठी मी न्यायालयाच्या माझे ॲडव्होकेट गणेश कोल्हे होते, त्यांचा मी आभार व्यक्त करते। धन्यवाद। आज कोर्टाने जो निकाल दिलेला आहे, पहिला निकाल म्हणजे प्रथम पत्नीचा तुम्हाला दर्जा देण्यात आलेला आहे। पोटगीच्या संदर्भात आर्थिक स्वरूपातला हा निकाल तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे। मात्र या निकालाने तुम्ही समाधान आहात का? तुमच्याकडे समाधान आहे की तुम्हाला ही पोटगी आणखी वाढवून हवी आहे? नाही, मी 15 लाख रुपये दर महिन्याची मागणी केली होती, त्याच्यामध्ये फक्त 2 लाख रुपयाचा निकाल दिलेला आहे। त्या ऑर्डर घेऊन मी हायकोर्टामध्ये जाणार आहे आणि 15 लाख रुपये मंजूर करणार आहे। मात्र सोबतच घरगुती हिंसाचाराची सुद्धा तुमची केस आहे, त्याचं स्टेटस काय आहे? कोर्टाने या बाबतीत काय म्हटलेलं आहे? घरगुती हिंसाचाराची आता कोर्ट जे केस आहे ते पुढे चालणार आहे। यांच्याशी ह्या सगळ्या संबंधात म्हणजे ह्या सगळ्या गेल्या काही दिवसांमध्ये तुमचं काही बोलणं झालेलं आहे का? कारण तुमची मुलं आहेत आणि निवडणूक आयोगाच्या प्रतिज्ञापत्रात त्याचा समावेश करतात, निवडणूक आयोगाकडे सुद्धा जाणार आहात? निवडणूक आयोगामध्ये कंप्लेंट दिलेली आहे, त्यांनी माझी कंप्लेंट फेटाळलेली आहे। तुम्ही औरंगाबाद हायकोर्टामध्ये त्याचा पण खटला टाकलेला आहे की त्यांची आमदारकी रद्द व्हावी, त्याच्यासाठी की एकंदरीत सध्या जे प्रकरण सुरू आहे संतोष देशमुख आणि वाल्मिक कराड धनंजय मुंडे मागणी सर्व स्तरातून येते। पत्नी म्हणून तुमची मागणी काय आहे? तुमची भावना काय आहे? वाईट गोष्टीचा मी सपोर्ट करणार नाही, त्यांना द्यायला पाहिजे। क्योंकि जे वाल्मिक कराड आहे धनंजय मुंडेचे जवळचे नाही आहे, त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे मीडियावरती की माझा व्यक्ती आहे, तो त्यांची परछाई आहे। आणि आज धनंजय मुंडेचा मुलगा बेरोजगार बसलेला आहे, पण त्यांच्याकडून 4000 कोटीची प्रॉपर्टी निघाली आहे। धनंजय मुंडेचे मुलगेकडे एक गाडी सुद्धा नाही आहे त्यांच्या नावावरती, पण आज वाल्मिक कराडचे मुलगेकडे 100 कोटीची गाडी आहे, वेगळी हर ब्रँडची, पण आमच्याकडे काही नाही। आमची तो किस्त पण भरत नाही, 7 महिने झाले। कोर्टाची निलामीचा ऑर्डर आला होता, मात्र आता हे मला 16 दिवस ठेवला गेला आणि कलेक्टर ऑफिसमध्ये 1-2 कोटीचा गुंडा आज जो जेलमध्ये आहे। काय सांगाल? कारण प्रथम पत्नीचा दर्जा तुम्हाला मिळाला आहे। त्यांना मी काय सांगणार नाही, ती चांगली तुमचा चांगला बोलणं होत, दोघेमध्ये कोणी वाद नाही होता, ती चांगली आहे, पण पहिली बायको मी आहे। शेवटचा प्रश्न, हा आजचा निर्णय हा भावनिक निर्णय आहे तुमच्यासाठी? आजचा निर्णय हा भावनिक निर्णय आहे तुमच्यासाठी? बऱ्याच वर्षांपासून तुमची लढाई सुरू होती। शेवटचा प्रश्न आहे, बरा भावनिक निर्णय आहे हा तुमच्यासाठी आजचा। गेल्या अनेक वर्षांच्या ह्या कोर्ट कचेऱ्याच्या लढाईतून तुम्ही काय शिकलात? काय सांगायचंय तुम्हाला सगळ्या महिलांना? आणि हा किती भावनिक निर्णय, किती महत्त्वाचा निर्णय तुमच्या कुटुंबासाठी, तुमच्या मुलांसाठी? ये लढाई जो होती ते नवरा विरुद्ध बायकोची नाही होती, प्यार विरुद्ध प्यारची होती। खूप भावनिक विषय होता माझ्यासाठी। महाभारत क्यों घड़ी? क्योंकि भावनिक विषय था, इसलिए कृष्ण जी को आना पड़ा स्वयं। तो यहाँ पे भावनिक विषय बहुत गहरा था और लड़ी में बहुत डिफ़िकल्ट गया मुझे, पर लड़ी में, और हर महिला को मैं यही दूंगी, सामने कौन है, यदि आप सही हो, आप सच हो तो आप लड़ो। ये मत देखो सामने मंत्री है, सीएम है, प्राइम मिनिस्टर है, ये मत देखो, कोई गुंडा है, बदमाश है, ये मत देखो, पर यदि आप सही हो तो आप अपने हक के लिए लड़ो, आपकी जीत होगी। वाल्मिक कराड ने भी आपको मारा था, आपका कहना है कलेक्टर ऑफिस में? वो क्या? कलेक्टर ऑफिस में मुझे मारा था, कलेक्टर के केबिन में मारा था, मुंडे साहब भी होते वहाँ, और कलेक्टर के केबिन में मुझे मारा कौन था। कलेक्टर? उनकी जांच? दीपा मुधोल मुंडे मैडम थी, उनकी भी जांच करी है। मैं देवेंद्र फडणवीस जी से ही मांगनी करूंगी
क्योंकि वो भी एक महिला है और उनके केबिन में मुझे मारा था। उनको एटलीस्ट कम से कम मुझे सीसीटीवी फुटेज तो देना चाहिए मीडिया को दिखाने के लिए कि कैसे होते मंत्री होऊन। आपल्यासोबत करुणा तर शर्मा आपण बघितलं की करुणा शर्मा मुंडे यांनी ही मागणी केलेली आहे की वाल्मिक कराड यांनी कलेक्टर ऑफिसमध्ये जी मारहाण केलेली होती त्याची सुद्धा चौकशी केली जावी। इतकंच नाही तर संबंधित कलेक्टरची सुद्धा चौकशी केली जावी अशी मागणी आता करुणा शर्मा मुंडे करतायत। कॅमेरामन हरीश मनीष पाठक, झी 24 तास, मुंबई।